नमस्ते, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. पुणे शहरचा उद्या पेपर होते आणि पुणे शहरच्या पेपरच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन मेसेज आले की सर पुण्याचा पेपर कसा असेल, काय असेल वगैरे. आता मी काही ते डायरेक्टली सांगू शकत नाही, परंतु एक गोष्ट महत्त्वाच्या काही ज्या 2-4 गोष्टी तुमच्या माहितीसाठी सांगतोय. सर्वांनी त्या बारकाईने पाहिजे. मोजून एक 5 मिनिटं वेळ घेतो, जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. मोजून 5 मिनिटं वेळ घेतोय. सर्वांनी पाहायचं. बरेच विद्यार्थी आता प्रवासात असतील, पुणे सेंटर पर्यंत किंवा म्हणजे पुण्यामध्ये पोहोचला असेल किंवा पुणे ऑन द वे असेल, ज्याच्या त्याच्या पद्धतीने सुखरूप प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचा. मात्र पोहोचत असताना 5 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार. या व्हिडिओमधून कमीत कमी तुम्हाला बेंचवरती बसल्यानंतर काय करायचं आपल्याला राहिलेल्या 90 मिनिटांमध्ये, किंवा आपली गडबड का कशी होती किंवा कशामुळे होती हे सगळं समजणार आहे. गडबड फक्त त्याच मुलांची होती की ज्यांचा चांगला अभ्यास असतो, ज्यांचा अभ्यास नाही त्यांची गडबड व्हायचा काही विषय येत नाही त्या ठिकाणी. ओके मित्रांनो, खरं तर उद्या या ठिकाणी पुण्याच्या टोटल 1733 जागा होत्या. त्याच्यामध्ये 33 जागा ह्या बॅट्समनसाठी होत्या आणि 1700 जागा ह्या पुणे शहर पोलीसच्या होत्या. आणि या 1700 जागांसाठी उद्या संपूर्ण पुणे शहरामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रियेचा लेखी परीक्षेचा पेपर या ठिकाणी पार पडत आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जवळजवळ 30,000 पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी पेपरसाठी असणार आहे. मात्र हा पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे मित्रांनो, हा लेखी परीक्षेचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे किंवा कसा बनवला जाणार हा पेपर, कारण आजपर्यंतचा पुणे शहरचा इतिहास काय, नक्की हा पेपर गणित बुद्धिमत्तेवर फिरेल का नक्की सामान्यांवरती फिरेल, हा पण बऱ्याच जणांना प्रश्न मित्रांनो, कारण त्या ठिकाणी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र फायनल कट ऑफ त्या ठिकाणी कमीच असणार आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. जरी पुण्याला स्पर्धा मोठी असली किंवा पुण्याला काय असतं लोड घेऊ नका, इतरांपेक्षा तिथला कट ऑफ हा मापातच असणार आहे. इव्हन तो ओबीसी असेल, एससी असेल किंवा एसटी, ओबीसी, एचडब्ल्यूएस कोणाचा का असेल, तो फायनल कट ऑफ इतरांपेक्षा कमीच असणार, त्यात काही शंका नाही. मात्र माझं फक्त एक म्हणणं आहे का विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहिलं असेल का पुणे शहरचा मुलींचा कट ऑफ, पुणे शहरचा मुलांचा कट ऑफ, या 2 व्हिडिओ नंतर आपला हा पुणे शहरच्या पुणे शहरच्या पेपर संदर्भात आपला हा 3रा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांना एक नक्की सांगायला आवडेल का मित्रांनो, उद्याचा जो पेपर ठरणार आहे हा पेपर तुमचा गणित बुद्धिमत्ता, ज्याची गणित बुद्धिमत्ता चांगली आहे त्याच्यासाठी पुणे शहरचा पेपर एकदम बेस्ट असणार आहे. मान्य आहे सामान्यांवरती पेपर फिरतो इथपर्यंत ठीक आहे. पुणे शहरचे बरेच पेपर हे सामान्यांवरती फिरतात. आतापर्यंत पण पुणे शहरचे जे पेपर ते सामान्यांवरती फिरलेले आहेत बऱ्यापैकी पेपर. मात्र किती सामान्यांवरती जरी पेपर फिरला तर तिथं 25 मार्काला सामान्य येणार तुम्हाला, तिथं काही 50 मार्काला नाही. मात्र गणित बुद्धिमत्ता, त्यामध्ये बुद्धिमत्तेचं सांगतो आत्ताच, बुद्धिमत्ते मध्ये भूमिती म्हणजे भूमितीचं तुम्हाला गणितात थोडा भूमितीचा सुद्धा समावेश मोठ्या प्रमाणात तिथं पाहायला मिळेल. त्याचबरोबर बैजिक राशींवरती मोठ्या प्रमाणात उदाहरणं पुणे शहरला तुम्हाला दिसतील. कारण का जर विचार केला पुणे शहर तर 2016 पासून तर आजपर्यंत तर मला वाटतं एक 18चा पेपर थोडासा टप होता पुणे शहरचा. बाकी सगळे पेपर एकदम सोपे लेवलचे होते. म्हणजे उद्या तुमचा पेपर अतिशय सोपं पण येणार नाही. मात्र असंही नाही की तो खूप अवघड येईल. आणि जर तो पेपर उद्या तुमचा पुणे लो मार्गासारखा जर तुमचा उद्याचा पेपर आला तर त्याचा काही येऊन फायदा पण नाही. पुणे लो मार्गासारखा जर पेपर आला तर जे मुलं 39, 38, 37, 32, 34, 28 मुलं मुली बसतील त्यांचा त्या ठिकाणी काही फायदा पण होणार नाही. कारण का तिथे सगळे आघाडी कोण राहणार कार्यकर्ते 45, 43 होणार राहणार आहे. कारण का पुणे शहरचा जो आपण मुलांचा कट ऑफ लावला एकदम एक्झॅक्ट बरोबर होता. मुलींचा तर बरोबरच लागला, मुलांचा सुद्धा बरोबर होता. मी मुलांचा ओपनचा कट ऑफ 43 लावला होता, 43 लागला. एनटीडीचा 41 लावला होता, 41. मात्र लक्षात ठेवा त्यांनी एकाच 25 काही कॅटेगरीचे मुलं त्या ठिकाणी घेतलेले. जर एकाच 10 मुलांचा जर कट ऑफ लावत होता पुणे शहर तर पुणे शहरचा कट ऑफ खूप मोठा लागला असता. काही कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे पुरुष उमेदवार कोणत्याच कॅटेगरीचा पुरुष उमेदवार 35च्या खाली त्याला चान्स भेटला नसता पेपर द्यायला. ईडब्ल्यूएस सोडता कोणत्याच कॅटेगरीचा उमेदवार 35च्या खाली त्याचं मेरिट 35 सोडा इव्हन 37च्या खाली सुद्धा त्याचा कट ऑफ आला नसता जर त्यांनी एकाच दहा जर रेशो लावला असता तर. मात्र रेशो त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लावलाय. ओबीसीचा आय थिंक मला वाटतं काहीतरी 27चा रेशो बसवलाय. ओपनचा पण तेवढाच मापात रेशो बसवलेला आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या रेशो लागलेले आहेत मला वाटतं ओपन आणि ओबीसीची संख्या त्या ठिकाणी सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे पुण्यातली जी स्पर्धा असणार ही एकदम खतरनाक स्पर्धा असताना लक्षामध्ये. मात्र स्पर्धा खतरनाक असून देखील पुण्याचा कट ऑफ हा बऱ्याच जिल्ह्यांपेक्षा कमी असणार, हे पण तुम्हाला मी आज क्लिअर सांगतो. त्यामुळे उद्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना पुणे शहरला पेपर अजिबात न डगमगता व्यवस्थित जायचे. आजच तुम्ही बरेच जण आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. तिथले जवळचे जे आहे ते उद्या जातील. मात्र तुम्हाला 3 तास आधी बोलवले, म्हणजे 8 वाजता तुम्ही जर गेले नाही, 8 वाजता जर तुम्ही गेला नाही, त्यांनी सांगितलं का 8 वाजेपर्यंत यायचे. म्हणजे तुम्ही जर 8 वाजता गेला नाही मग लगेच अहो बापरे 8:15 वाजता आता मी गाडी बुंग 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 आता चाललो इकडं पळ तिकडं पळ ट्रॅफिक पळ नाही पळ इकडं बुंग तिकडं बुंग काही उद्योग कर, असं जर काही झालं मित्रांनो तर लक्षात ठेवा असं जर काही झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरायचं कारण नाही. 8चे 8:30 झाले, 8:15 झाले, 9 झाले, 9:15 झाले तरी तुम्हाला त्या ठिकाणी घेतात. फक्त एक विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी व्यवस्थित हजर राहावा, वेळेत हजर राहावा, त्यांची धावपळ होऊ नये, आल्यानंतर सेंटरला बसल्यावर गडबड होऊ नये, दिलेल्या उत्तरपत्रिका व्यवस्थित भरता यावा, त्याच्यासाठी तो एक वेळ असतो, त्यासाठी ते तुम्हाला त्या ठिकाणी मापात वेळेत बोलवत असतात. ठीक आहे, हे झालं पेपरच्या संदर्भात. आता पेपरमध्ये लक्षात ठेवा मराठी व्याकरण एकदम सोपं राहील. ते 25 मार्क तुमच्या हातचे असतील मराठी व्याकरणाचे. त्याच्यामध्ये काय पॅटर्न आला काय आलं उलट पालट केलं तरी काही अडचण येणार नाही.
मात्र आजपर्यंतच्या इतिहासानुसार जर पॅटर्न आला, पुणे शहर उद्या पॅटर्न टाकेलच मला वाटते 90%. मात्र पॅटर्ननुसार जर पुणे शहरचा पेपर पडला तर मग पुणे शहरचा पेपर हा जो असणार आहे, हा गणित बुद्धिमत्ता ज्याची चांगली तो गणित बुद्धिमत्तेवाल्यासाठी बेस्ट होणार आहे. आणि जर गणित बुद्धिमत्ता तुम्हाला खूप सोपी आली, भूमिती म्हणा, गणित म्हणा, बुद्धिमत्ता म्हणा, ही जर सोपी आली तर मग बाकी 100% पुण्याचा पेपर जो फिरेल हा सामान्यांवरती पुणे शहरचा पेपर फिरणार आहे उद्याचा. आलं लक्षामध्ये? 100% सामान्यांवरती पुणे शहरचा पेपर फिरणार आहे. आताही सांगतो, अजूनही तुमच्याकडे एक 2-4 तास, 8-10-12 तास आहे. सामान्यांच्या दृष्टीने जर विचार केला तर तुम्हाला सामान्यांमध्ये तेच प्रश्न तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे का जे प्रश्न चालू घडामोडीचे असणार आहेत. आजही सांगतो, आलं लक्षामध्ये? तेच प्रश्न त्रासदायक ठरतील का जे प्रश्न चालू घडामोडीचे असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी 1700 जागा आहेत. जागा काही कमी नाहीत, खूप जागा आहेत. आलं लक्षामध्ये? प्रत्येकाच्या कॅटेगरीला खूप मोठ्या प्रमाणात जागा त्या ठिकाणी गेलेल्या आहेत. फक्त माझं तुम्हाला एक सांगणं आहे मित्रांनो, की पुणे शहरचा पेपर हा मध्यम लेवलचा पेपर असेल. ना अवघड असेल ना सोपा असेल, एकदम मध्यम लेवलचा पेपर असेल. फक्त लक्षात ठेवा, पुणे शहरचा पेपर हा समजून घेणं, आणि लक्षामध्ये पुणे शहरचा पेपर समजून घेणं प्रश्न एवढं सहजासहजी समजत नाही. तो प्रश्न वाचा, व्यवस्थित वाचा. प्रश्न आहे की नाहीये, खालीलपैकी कोणता आहे की कोणतं नाही, इथं तुमचे 2-4 मार्क जातात. ते थोडं जरा व्यवस्थित बारकाईने पहा. त्यानंतर पुणे शहर संदर्भात मला वाटत नाही का सीपी वरती किंवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कशावरती? जिल्ह्यावरती किंवा जिल्हा विशेषवरती विचारतील. सीपीला शक्यतो विचारत नाही, एसपीला विचारले जातात. मात्र ते पण थोडं माहिती असू द्या. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता, सगळ्यात महत्वाचं वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं राहणार आहे. नक्की तुम्ही आता आधी गणित बुद्धिमत्ता घेणार आहे, जर गणित बुद्धिमत्ता जर तुम्ही आधी घेता तर तुम्हाला ते 55 मिनिटात कंप्लीट करावं लागेल. आणि जर मराठी आणि सामान्य जर तुम्ही आधी घेता तर तुम्हाला 25 मिनिटात कंप्लीट करावं लागणार. लक्षामध्ये? आणि मराठी आणि सामान्य 25 मिनिटात कंप्लीट होतं, काहीच अडचण नाही. ज्याची पूर्णपणे मराठी आणि जीके वरती कमांड आहे तो वर्ग 25 मिनिटात पेपर कव्हर करतोच, काहीच अडचण नाही. म्हणजे उद्याचा पुण्याचा जो पेपर असणार आहे खूप सोपा पेपर असणार आहे, चांगला पेपर असणार आहे, साधा पेपर असणार आहे. मात्र पेपरला लाईकली घ्यायचं नाही, पेपरला एकदम सिरियसली घ्यायचं. लक्षात ठेवा, कारण का ते पुणे शहर आहे भाऊ. लक्षात ठेव, पुणे शहर आहे, ड्रीम सिटी ती. जेवढ्याने फॉर्म भरतात त्यातले 50% विद्यार्थी कस लावून आहेत आणि उमेदवार एकदम मातब्बर आहे त्या पुणे शहरला फॉर्म भरणारे. आलं लक्षामध्ये? कमी मातब्बर नाही, जे क्वालिफाय झालेले उमेदवार 40+ ते सगळे मातब्बर जुने खेळाडू आहेत बऱ्यापैकी पुणे शहरला. आमच्या वयवाडीचे भरपूर उमेदवार त्या पुणे सिटीलाचे. त्याच्यामुळे एकदम प्रॉपर पेपर लिहा, व्यवस्थित पेपर सोडवा, अजिबात घाबरून जाऊ नका. आणि पेपरचे कट ऑफ आपण लगेच उद्या, मी तिथं पेपर आला की मी लगेच लाईव्ह सेशन घेणार आहे आणि पेपरचा कट ऑफच्या संदर्भात 2 दिवसात व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कोणतीच माहिती मिस व्हायला नको. तुम्ही पाहिला असेल मुलींचा कट ऑफचा व्हिडिओ, मुलांचा कट ऑफ व्हिडिओ आपण दिला होता, हा 3रा आहे. आणि उद्या 4था व्हिडिओ जो असेल आपला, हा फायनल कट ऑफ वरती असणार आहे. त्यामुळे फायनल कट ऑफ काय असणार काय नाही त्या संदर्भात आपण सगळी माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर मग आपण भेटणार उद्या पुणे शहरचा पेपर. 12:30 वाजता पेपर ज्यावेळेस संपल, 1 वाजता, पावणे 1 वाजता किंवा 1 वाजता मी लगेच लाईव्ह सेशन घेणार आहे. पुण्यातूनच घेईन किंवा इथून कुठूनही घेईन मी. तुम्हाला त्यावेळेस लाईव्ह असेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच त्या लाईव्ह सेशनला जॉईन व्हा. विद्यार्थ्यांना कसे मार्क पडले, किती मार्क पडले, काय असू शकतो पुण्याचा फायनल कट ऑफ, सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते वेळच्या वेळेला समजत जाईल. त्यासाठी सर्वांना चॅनल सबस्क्राईब करणं अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा. भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पण पोलीस भरतीची तयारी करताय ना, आपल्याला माहिती लेखी परीक्षेचे पेपर पण जवळ आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं अतिशय महत्त्वाचं एक बुक तुम्हाला मी सजेस्ट करेन. का या बुकमधून बरेच प्रश्न आत्ताच्या 15 मार्चला झालेल्या परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो पुणे शहरचा पेपर पण आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेल्वेचा पेपर आहे, मुंबई शहर असेल, नवी मुंबई असेल, अजून बरेच पेपर, ठाणे शहर असेल, बरेच पेपर बाकी. त्यासाठी छान बुक आहे मित्रांनो. संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक मित्रांनो. पोलीस भरती 272 प्रश्नपत्र संचय, अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक स्पष्टीकरणाचं उत्तर आहे मित्रांनो. 14,675+ प्रश्न आहे. पोलीस शिपाई भरती 2024, एसआरपीएफ शिपाई भरती 2024, वाहन चालक भरती 2024, बॅट्समन शिपाई, कारागृह पोलीस, सगळ्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला 840-24 अशा प्रश्नपत्रक दिल्या मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी लेखक संकलित केलेलं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचे पुस्तक आहे मित्रांनो. खूप छान बुक आहे. तुम्ही नक्की मित्रांनो हे पुस्तक खरेदी करू शकता. महाराष्ट्रात सर्वत्र हे बुक या ठिकाणी आता उपलब्ध आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि फक्त स्मार्ट स्टडी म्हणा का तुम्हाला लगेच स्मार्ट स्टडीचं 272 पोलीस भरतीचं पुस्तक देते. 6वी आवृत्ती काय शक्यतो फुल्ली अपडेटेड आवृत्ती आहे. चालू घडामोडी सुद्धा त्याच्यामध्ये अपडेट केलेले, सगळे झालेले प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये आहेत. ओके, धन्यवाद.